जय श्री कृष्ण बालमित्रांनो, आज आपण बघणार आहोत 62वी गोष्ट आणि आपल्या गोष्टीचं नाव आहे उषा आणि अनिरुद्ध वृद्ध मिलन. उषा आणि अनिरुद्धाची भेट ही फार अद्भुत आणि मनोरंजक आहे, कारण ते दोघे एकत्र आल्याने भगवान श्रीकृष्ण आणि भगवान शंकर यांच्यात फार मोठे युद्ध झाले होते. परीक्षित महाराजांना ही संपूर्ण कथा श्री शुकदेव गोस्वामीकडून ऐकण्याची उत्सुकता होती आणि म्हणून शुकदेव गोस्वामी कथा सांगू लागले की प्रिय राजा, तुम्ही बळीराजाचे नाव ऐकले असेल. बळीराजा म्हणजेच बलिराजा, ज्यांनी वामनाचं रूप घेऊन आलेल्या बलिराजा. कृष्ण वामनाचं रूप घेऊन आला आणि बलिराजाला 3 पग जमीन मागितली आणि बली हा दान देणारा होता, म्हणून त्यांनी सर्वस्व आपलं देऊन टाकलं. पृथ्वी, आकाश आणि स्वर्ग सगळं 3 पायामध्ये झालं आणि मग त्या बलिराजाने दिलं. आणि मग भगवंतानी सांगितलं की तू आता आजपासून पाताळात जा, आणि भगवंत त्याचा द्वारपाल झालेले आहे. अशा बली महाराजांपासून जन्म झालेला हा पराक्रमी बाणासूर भगवान. बाणासूर शंकराचा महान भक्त होता आणि हा बाणासूर भगवान शंकर कृपेने बाणासुराला 1000 हात होते. किती? 1000. आणि या त्याचे इतके शूरवीर पराक्रमी हात होते की त्याच्याकडं सगळे त्याचे हात पाहूनच त्याचा शत्रू त्याच्यासमोर उभा राहत नव्हता. आणि याला खूप उत्सुकता होती की आपल्याला असा बलाढ्य शत्रू भेटला पाहिजे आणि आपण त्याच्यासोबत 1000 हातांनी युद्ध करू. पण कोणीच थांबत नव्हता, म्हणून तो शिवशंकराला म्हणाला की मला कोणी शत्रूच भेटत नाही तोडीचा, म्हणून मग मी काय करतो, या हाताने पर्वताला, मोठ्या मोठ्या पर्वतालाच भस्म करतो, म्हणजे त्याचं चूर्ण करतो. त्याच्या 1000 हातांनी तो पर्वताचा भुगा करत होता. असा हा बाणासूर. आणि त्या बाणासुराची मुलगी होती उषा नावाची. आणि ही उषा नावाची मुलगी खूप सुंदर होती, देखणी होती आणि तिने पुरुषाला कधीच पाहिलेलं नव्हतं. बाणासूर उषा नावाची एक अतिशय सुंदर कन्या होती. जेव्हा ती उपवर झाली तेव्हा एकदा आपल्या मैत्रिणी समवेत झोपली असताना एका रात्री तिला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये तिने अनिरुद्धाला पाहिलं. अनिरुद्ध कोण होता माहिती आहे का तुम्हाला? तर हा अनिरुद्ध हा कृष्णाचा मुलाचा मुलगा होता, प्रद्युम्नचा मुलगा म्हणजे अनिरुद्ध. तर हा पण खूप सुंदर होता, कृष्णासारखा सुंदर होता. मग त्या उषानी एक दिवस स्वप्नामध्ये या अनिरुद्धला पाहिलं आणि तिने आपल्या मैत्रिणीला सांगितलं. चित्रलेखा म्हणून तिची मैत्रीण होती. त्या मैत्रिणी लगेच चित्र काढले देवाचे, याचे त्याचे, आणि तिला दाखवले. आणि मग त्याच्यातलं त्या अनिरुद्धाचं चित्रलेखा ही फार योगिनी होती. एकीनेही अनिरुद्धाला कधीही पाहिले नव्हते. मग तिने खूप चित्र काढले. चित्रलेखन आपल्या योग्य शक्तीने उषेला आपला वांछित पती पाहता यावा म्हणून तिने खूप चित्र, आणि त्याच्यातले अनिरुद्धाला तिने ओळखलं आणि ती लाजली. आणि मग ही चित्रलेखा इतकी हुशार असते की ती काय करते, अनिरुद्धाच्या महालात जाते. तिथून त्याच्या महालातून त्याला घेऊन उषेच्या महालात आणते आणि उषेच्या महालात मग हा अनिरुद्ध उषेसोबत राहावं लागतो. आणि मग ते सगळे ते दोघांना जे लक्षणं पाहून बाणासुराला शंका येते. बाणासुराला अनेक प्रकारच्या युद्धकला अवगत होत्या. मग भगवान शंकराच्या आशीर्वादाने नागपाश टाकून आपल्या विरोधी शत्रूला कसे बंद करावे याचे त्याला ज्ञान होते. आणि त्यामुळे राजवाड्याबाहेर आल्यावर अनिरुद्ध पकडला गेला. आपल्या पित्याने अनिरुद्धाला बंदिस्त केले असल्याचे जेव्हा उषेला समजले तेव्हा तिला अतोनात दुःख झाले आणि त्यामुळे ती खूपच गोंधळली गेली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि स्वतःला आवडू न शकल्याने ती मोठ्याने रडू लागली. असं या अनिरुद्ध आणि उषांचं आपण गोष्ट बघितली आहे. जय